अमरावती विभागीय पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या परवानगी आणि दिशानिर्देशानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्हा नियोजन समिती वर्ष 2023-24 चा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला। या बैठकीत डीपीसीचे सदस्य आणि अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी सहभाग दर्शवून अमरावती महानगरपालिका क्षेत्रासाठी विकासात्मक बाबींच्या पूर्ततेसाठी वार्षिक खर्चाचा नियतत्वे 50 कोटी पर्यंत वाढवून देण्याची विनंती केली। तसेच मागील 7 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिलेल्या पत्रातील अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी तथा पालकमंत्री फडणवीस यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करताना लक्ष वेधले। जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना आमदार खोडके यांनी सांगितले की अमरावती शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मधून 12 कोटी रुपये निधी मिळत होता। शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता विकासाचे नियोजन करताना हा निधी अत्यंत कमी पडत होता। तसेच शासनाकडून इतर कोणताही निधी मिळत नाही। यासाठी आपण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमरावती जिल्हा नियोजनाच्या आराखड्यात 29.1 कोटी निधी प्रस्तावित करून आणला आहे। त्यामुळे सन 2023-24 च्या जिल्हा नियोजन आराखड्यामध्ये थोडा बदल करून तो निधी 50 कोटी करण्यात यावा, या मुद्द्याचा आमदार महोदयांनी पुनरुच्चार केला। दरम्यानच्या काळात सत्तांतर झाल्याने अमरावतीमधील अनेक विकास कामे रखडली आहेत। ही कामे सुद्धा सुरू होऊन नागरिकांना चांगली सुविधा मिळणे जरुरी असल्याचे सुद्धा बैठकीत सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।